हवन सामग्रीचे चमत्कारिक लाभ, वापरण्याची योग्य वेळ, उपाय व शुभ दिवस। हवन ही केवळ एक धार्मिक प्रक्रिया नसून आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणणारा एक वैज्ञानिक उपाय सुद्धा आहे। आज आपण पाहणार आहोत हवन सामग्रीचे अद्भुत लाभ, योग्य वापर आणि ते कधी करावे हे। तर चला आता जाणून घेऊया हवन सामग्रीचे फायदे, उपयोग आणि ती कधी वापरावी हे। हवन सामग्री म्हणजे काय? हवन सामग्री म्हणजे विविध पवित्र औषधी वनस्पती जशा की गुग्गल, लोबान, कपूर, तुळस, हळद, राळ, गायीच्या गोमयाचे काढे यांचा समावेश असतो। या सर्वांचा सुगंध व धूर वातावरण शुद्ध करतो। हवन सामग्रीचे मुख्य फायदे: घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, वास्तुदोष कमी होतो, शरीरातील व मानसिक तणाव कमी होतो, रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते, घरात शांतता आणि सुख समृद्धी येते। हवन सामग्री वापरण्याचे उपाय: रोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावताना हवन सामग्रीचा एक छोटा तुकडा समिधेत ठेवावा। अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी घरात हवन सामग्री जाळून संपूर्ण घरात फिरवावी। आजारपण किंवा दुष्ट लागल्यास गुग्गल आणि लोबान एकत्र करून दूर करावा। आता जाणून घेऊया हवन सामग्री कोणत्या दिवशी व कोणत्या वेळेला वापरावी। श्रावण सोमवार, अमावस्या, पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, नवरात्र, संकष्टी चतुर्थी। आणि वेळ असेल सकाळी ब्रह्ममुहूर्त 4 ते 6 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर। हवन सामग्रीचा योग्य उपयोग केल्यास घर, आरोग्य आणि मन तिन्ही गोष्टींमध्ये सौम्यता, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच निर्माण होते। आपण पाहिलं की हवन सामग्री ही केवळ धार्मिक नाही तर आरोग्यदायक आणि वैज्ञानिकदृष्ट्याही खूप फायदेशीर आहे। घरात शांतता हवी असेल, सकारात्मक ऊर्जा हवी असेल किंवा नकारात्मकतेपासून संरक्षण हवा असेल तर हवन सामग्रीचा वापर हा एक सोपा आणि प्रभावशाली उपाय आहे। विशेष श्रावण, अमावस्या, पौर्णिमा यांसारख्या शुभ दिवशी तिचा उपयोग केल्यास त्याचे परिणाम अधिक चांगले मिळतात। ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। अशाच आध्यात्मिक आणि आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या उपायांसाठी पुन्हा भेटू। श्री स्वामी समर्थ।